नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। पितळेची भांडी पुन्हा वापरात आणली आहेत आणि पितळेच्या भांड्यांना कलई सुद्धा आपल्याला करावी लागते। 1 ते 2 वर्षांमध्ये कलई करून आपण पुन्हा ती वापरात आणतो। तर कलई कुठे करून मिळतात असे कमेंट्स मध्ये बरेचसे प्रश्न ताईंनी केलेले। तर आपण आज आलो ठाण्याला, गावदेवी मंदिरच्या अगदी बाजूला आहे अनन्या बिल्डिंग, तिथे ह्या ताईंचं म्हणजे कलई करायला बसतात। तर आपण जाणून घेऊया काय किंमत आहे आणि कलई कशी करून घेतात। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। मी पुढे ऍड्रेस सांगते। ठाणा वेस्टला तुम्ही आलात ना, ठाणा स्टेशन पासून हे इथे आहे ना, ह्या बाजूला हे घंटाळी देवीचं मंदिर आहे आणि घंटाळी देवीच्या मंदिरला सोडून अगदी 2 बिल्डिंग सोडली ना का ही अनन्या बिल्डिंग लागते तुम्हाला आणि अनन्या बिल्डिंगच्या खालीच ह्या ताई बसतात। ताई नमस्कार। आपलं नाव? माझं नाव सारिका समाधान मस्के। आणि तुम्ही किती वर्षापासून या व्यवसायात आहात? आता झाले 10-12-15 वर्ष झाले तशी। 15 वर्षापासून। मग किती ते किती वाजेपर्यंत असता तुम्ही इथे? मी इथं 11:30 ते 5 वाजेपर्यंत असते। पहिले आमची सासू करायची, मग त्यानंतर आता आम्ही करायला। तुमचं किती वर्षापासून आहे? आमची आता 20-24 वर्ष झाली आम्ही हा धंदा करतो। अच्छा, अनन्या बिल्डिंग आहे आणि त्याच्या खालीच त्या ताई बसतात। इथे संपूर्ण ऍड्रेस दिलेला आहे आणि बघा इथे नंबर सुद्धा ताईंचा दिलेला आहे। हे पती पत्नी बसतात, त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। पाणी कसलंय? हे कास्टिक सोडा आहे। कास्टिक सोडा। हा, भांडी घाण असली का ती स्वच्छ होतात, क्लीन होतात। अच्छा, तुम्ही आधी स्वच्छ करून घेणार, मग त्यानंतर ही घासाची साबणानी आणि मग त्यानंतर मग घासल्यावर आम्ही मग कलई करून देतो अशी। कलई? हा, कलई करण्यासाठी कसला वापर करतात? कलई करायसाठी हा कथीलचा वापर करतो आणि नवसागर। दाखवा जरा। म्हणजे काय? हा नवसागर म्हणतात। नवसागर हे कथील। हे कथील आहे। मग हे तुम्हाला विकत आणावं लागत असेल ना? महाग मिळत असेल ना? हो। अच्छा, हे कथीलचा वापर करून पुन्हा कलई केली जाते भांड्यांना आणि त्याप्रमाणे मग पैसे आकारले जाते आणि त्याच्यासाठी किती मेहनत आहे ती बघूया आपण। हे पेटवलं, हे सगळं कोळशावर आहे ना ताई? हा, कोळशावर हे केलं। आता हे भांड गरम करायचं। गरम केलं का ह्याच्यामध्ये पाणी वतायचं। पाणी वतलं का मग भांड एकदम स्वच्छ होतं ते। मग त्यानंतर साबणाने घासून घ्यायचं। मग एका दिवशी तुमची तरी किती भांडी होतात तयार? जसं गिराईक असेल तसं होतो धंदा। अच्छा, तर ताई मग भांड म्हणजे एका भांड्याला तुम्हाला किती मिनिमम वेळ लागतो? एका भांड्याला आम्हाला 20 मिनिटं लागतात। एक भांड्याला एका भांड्या म्हणजे भांड्याचा आकाराप्रमाणे असेल ना? आकार जसं लहान भांड असेल तर आम्हाला 10 मिनिटं साफ करायला जातात, 10 मिनिटं कलई लावायला जातात। अच्छा, आणि त्याच्यासाठी हा सगळा कोळसा वगैरे पण आणावा लागत असेल? कोळसा विकतच असतो। आणि हे तुमचं पारंपरिक असेल ना? हे पारंपरिक धंदा आहे, पहिले आमची सासू करायची। आणि हे मशीन आहे म्हणजे शेगडी सारखं येते? ही शेगडी आहे, हांड्याची टोप बनवलाय। हांड्याचा टोप बनवलाय बघा। शेगडी बघा कशी आहे, हांड्याचा टोप बनवलाय आणि आपली चूल असते ना तशी माती टाकली। अरे वा। आणि त्याला असं पाईप लावलाय आणि इथून हा पंखा लावलाय। हे जसं फिरवत तसं इथून हवा जाते। अच्छा, आता हे कसं जमीन हे जे आहे ना, सिमेंटचा रस्ता असतो तो उकरू शकत नाही, आपण पुरू शकतो। बरं। तर अशा प्रकारे हे जे शेगडी केलेली आहे, घरगुती शेगडी बनवून ते यंत्र त्याला जॉईन केलंय आणि हे बघा अशा प्रकारे ताईंचं काम चालू आहे आणि पिढ्याने पिढ्याचा हा व्यवसाय दोघं पती पत्नी पुढे नेत आहेत आणि ही कला आहे म्हणजे एक मदतच आहे आपल्याला। आता आपण पुन्हा पितळेची भांडी वापरात आणलेली आहे आणि कलई करणं हे किती मेन आहे। आता आपण बघूया ही प्रोसेस झाल्यावर ताई पुढे काय करतात। मग एका छोट्या भांड्याचं काय आहे कलई? भांड्याचं 100 रुपये, 100, 150 हा। हे छोटासा भांडा असेल तर 100 रुपये। हे जे आतमधलं एकदम छोटं असेल तर आम्ही 50 रुपये सुद्धा घेतो एवढं। आणि मग किती दिवस राहील हे कलई? रोज आपण दोन्ही टायमाचा वापर केला का 1 वर्ष कलई जाते। 1 वर्ष। आणि थोडासा वेळ वापरला तर जास्त दिवस। आता समजा आपण 2 महिन्यात 3 महिन्यात वापर केला तर आपल्याला 10-12 वर्ष कलई लावायची गरज सुद्धा लागणार नाही। फक्त पितांबरीचा वापर आतमध्ये करायचा नाही। अच्छा, ताईंकडून टिप्स पण मिळाल्या आहेत। तुम्ही बाहेरच्या बाजूला जे आहे ना पितळेचं, तिथून तुम्ही पितांबरीचा वापर करा। कलईसाठी फक्त साधा तुम्ही नॉर्मल वॉश करू शकता आणि जसं आपण वापरू ना तसं आहे म्हणजे 2 वर्ष तरी जाणार आहे आणि रेग्युलर युजला ताई बोलल्या 1 वर्षाने तुम्हाला कलई करणं। तर ठीक आहे ना, कलई करणं तर महत्वाचंच आहे ना ताई, त्याच्याशिवाय पदार्थ चांगला नाही लागणार ना? नाही, कलई केलं तरच त्याच्यामध्ये म्हणजे आपण जेवण शिजवू शकता, अन्न शिजू।
त्याच्यामध्ये ठेवू पण शकता तुम्ही. पण काय काय जण ठेवत नाही, काढून साईडला म्हणजे कशात तरी ठेवतात ते आणि कलईची भांडी स्वच्छ करून ठेवून देतात. आता त्यांनी बघा दुसरी प्रोसेस म्हणजे त्यांनी पुढे दादांनी स्वच्छ केलंय भांड आणि आपण बघूया त्याच्या पुढे ताई कशा प्रकारे कलई करूया. आता स्वच्छ झालं. हा, आता त्यानंतर आम्ही कलई करून देतो. किती मेहनत आहे ती पण दिसते बघा. आणि रस्त्याच्या एका कडेला घंटाळी मैदानाचा हा रोड आहे, घंटाळी रोड आहे, त्या बाजूला ताई बसतात. म्हणजे कलई नाहीच केली तर मग ते पितळ असतं ना, त्याच्या आतमधलं घाण वास येतो तुम्हाला. अच्छा, म्हणजे तुम्ही चहा शिजवाल, भात कराल, त्याला चवच नाही, चव येणार नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामधले पूर्ण म्हणजे जे पितळाचा आर्क आहे ना, तो पूर्ण वर येतो, तो हिरवा होणार. आणि कलई केली ना, मग त्यामध्ये तुम्हाला चहा सुद्धा चांगला लागेल, भात सुद्धा चवदार होईल, आमटी सुद्धा चवदार लागेल. प्रत्येक पदार्थ म्हणजे त्याचं वैशिष्ट्य त्याचं वाढणार आहे, त्याचे गुणधर्म वाढणार. तुम्हाला कलई केलं का त्यामध्ये आजारपण पण कमी होईल. बरोबर. बस कलई न करता भांड वापरलं तर ते आपल्याला काही फायदेशीर नाहीये आणि त्याचे गुणधर्म आपल्याला काहीच राहणार नाहीये. आणि पितळेची भांडी पुन्हा वापरात आले, त्याच्यामुळे ताई तुमचा बिझनेस आता पुन्हा वाढला असेल ना, थोडस पुन्हा चलनात आलेत ना भांडी, तर नवीन लोक पण येत असतील तुमच्याकडे. नवीन लोक सुद्धा घेऊन येतात आणि जुनी भांडी पण आता लोक घ्यायला लागली. जी लोकांनी मोडीला टाकलेली आहेत ती आता परत जुनी लोक परत जुनेच हे करा, कारण का आता नवीन पितळ जरा बरोबर येत नाही. बरोबर आहे. म्हणून ती जुनी भांडी आता मला बरीच लोकांनी सांगितले की जुनी भांडी आणून. बरोबर. म्हणजे जुनी भांड्यांची पण मागणी वाढली, कारण जुनी भांडी सुद्धा मिळतात काही दुकानांमध्ये. तर जुनं जे पितळ होतं ते सध्या आता मिळत नाही. आता कसं मिक्सिंग आलंय ना ताई, तर तुम्हाला ते कळत पण असेल कसं काय. तर ताईंचं तर ही दुसरी प्रोसेस चालू आहे. म्हणजे हे दोन्ही बाजूने करणार का एकाच बाजू? आपण अन्न आतमधनच करतो ना. बरोबर. जे काही शिजवायचं असेल ते आपण आतमधनच शिजवू शकतो. अच्छा. ज्यांना घासायला त्रास नको मग ते बाहेरनं सुद्धा लावतात. आता हे नवसागर, हे नवसागर टाकलंय ताई. नवसागर टाकलंय. पहिली जी जुनी कलई असते ना ती पूर्ण उडून जाते. अच्छा. आणि हे आता कतील आहे, हे कतील ह्याच्यात सोडतो आम्ही. अच्छा. हे पूर्ण भांड क्लीन झालं. हे नवसागर परत टाकला. कथील आणि नवसागर टाकून ताई कलई करतात. आणि गरम गरम भांड आहे, एका हाताने पकडली आहे आणि दुसऱ्या हाताने त्यांनी कथील आणि नवसागर मिक्स केलंय. बघा कसं फास्ट काम करतात आणि किती मेहनत आहे या कामाला. हे आता पूर्ण झालं. अच्छा. हे झाले कलई. अरे वा, काय सुंदर असं झाले कलई. बघा ना, मस्त. वाव. म्हणजे जसं आपण नव्याने भांड घेतलं तसंच झालंय ना. आणि मग थंड पाणी टाकता. अरे वा. ताई आता आपल्याला दाखवतील कसं भांड तयार झालं. अशा प्रकारे भांड होतं आणि ते बघा ताईने आता आपल्याला असं करून दाखवलंय. साधारणतः 20 मिनिटं जातात ह्याला धुवून वगैरे कलई करायला. आणि कोळशावर त्यांनी कशा प्रकारे क्रिया केली, तर अशा प्रकारे ताईंचं हे काम चालू आहे. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर मी ऍड्रेस सुद्धा सांगितला आहे, पैसे सुद्धा तुम्हाला कळले आहेत. ताई मग ह्याची किती किंमत आहे? 150 रुपये होतील. 150 रुपये होणार आहे. म्हणजे साधारण 150 रुपयांपासून सुरुवात आहे. 50 रुपयात पण ना छोटं भांड असेल. छोटं असं तुपाचं असतं का नाही, त्याचे 50 रुपये पण घेतो आम्ही. आता हे जे 100 रुपये एवढं 100 रुपये एवढं भांड असतं तर 150. तर मग मी म्हणेन की तुम्ही या आणि तुम्हाला कलई करायची असेल तर आता ताईंचा नंबर वगैरे पण शेअर केलेला आहे. स्क्रीनवर सुद्धा मी ऍड्रेस आणि नंबर सांगते. तर अशा प्रकारे ताई रस्त्याच्या कडेला बसते, तर तुम्ही प्लीज कमी जास्त भाव करू नका. ते सांगतील त्या भावात तुम्ही कलई करून नक्कीच घ्या. दुकानवाले सुद्धा आमच्याकडे भांडी आणून देतात. तिथे त्यामध्ये अर्ध कमिशन ते काढतात. अच्छा. आता समजा दुकानात 400 ला घेतलं तर आमच्याकडं ते 200 रुपये भांडे देतात. गिऱ्हाईकाकडनं 200 जास्त वाढीव घेतात. पण गिऱ्हाईक आमच्या जवळ जास्त आलं तर आम्ही म्हणजे कसं त्यांना माहिती नसल्यामुळे ते कसे दुकानवाल्यांकडे देतात. मग दुकानवाले काय करतात, आमच्याकडे आणून दिल्यावर आम्ही एकच किंमत घेतो त्यांच्याकडे, पण ते डबल किंमत घेतात त्यांच्याकडे. बरं. खूप छान माहिती सांगितली. किती वाजल्यापासून असता तुम्ही? मी 11:30 ते 5 वाजेपर्यंत इथंच असते. 5 वाजेपर्यंत म्हणजे काळोख पडायच्या आधी. मग नंतर घरी जाता. राहायला कुठे तुम्ही? मी राहायला कर्जतला. मी कर्जतवरनं रोज इथं येते. बापरे. सकाळी कितीला निघता? सकाळी घरातनं 9ला निघते. 11:30 11:15 स्टेशनवर येते. 11:30 इथं बसते मी. त्यानंतर 5 वाजेपर्यंत इथंच असते.
धंदा असेल तर मी 8 वाजेपर्यंत पण बसते. बापरे, म्हणजे बघा ना, कर्जत वरून ताई इथे येतात, कित्येक वर्ष त्यांचं हे काम चालू आहे आणि सगळ्यांनी विचारलेलं की कलई कुठे करून मिळणार, ते कलई तुम्हाला इथे नक्कीच करून देणार आहे, ताईंकडे मिळणार आहे आणि किमती सुद्धा तुम्हाला कळल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. इथे बघा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे आणि आपला हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांना माहिती मिळेल की कलई कुठे करून मिळते.